मंडळी, श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांच्या पूजेसाठी समर्पित असतो. ही पूजा करताना कोणत्या चुका करू नये किंवा भगवान शिवशंकरांना कोणत्या वस्तू वाहू नये याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, अशा काही वस्तू आहेत ज्या महादेवांना अर्पण करणं चुकीचे मानले जाते. धर्मग्रंथानुसार या 3 वस्तू आहेत ज्या शिवलिंगावर अर्पण करू नये, अन्यथा पूजेचे संपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही अशी मान्यता आहे. या 3 वस्तू कोणत्या आहेत आणि त्यामागील पुराणातील कथा काय सांगते, चला सविस्तर जाणून घेऊया. श्रावण शुक्ल पक्षातील 13 ऑगस्ट 2026 वार गुरुवार या दिवशी पवित्र श्रावण मासाला सुरुवात झालेली आहे. 11 सप्टेंबर 2026 या शुक्रवारी या दिवशी या श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे. हा महिना भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय मानला जातो. संपूर्ण वर्षभरात जर एखादा महिना महादेवांच्या उपासनासाठी सर्वात पवित्र मानला जात असेल तर तो महिना म्हणजे श्रावण महिना. या श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा विशेष पुण्यदायी मानला जातो. म्हणून या दिवसाला श्रावणी सोमवार असे म्हणतात. या दिवशी लाखो शिवभक्त पहाटे लवकर उठून स्नान करून उपवास करतात, शिवमंदिरात जाऊन जलाभिषेक करतात, बेलपत्र अर्पण करतात आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतात. धार्मिक मान्यतेनुसार श्रावणी सोमवारच्या दिवशी श्रद्धेने केलेली शिवाची पूजा मनोकामना पूर्ण करणारी मानली जाते. अनेक जण चांगले आरोग्य, सुखी संसार, आर्थिक समृद्धी, विवाह, संतती आणि जीवनातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून या दिवशी व्रत आणि पूजा करतात. परंतु जितके महत्त्व या दिवसाच्या पूजेला आहे तितकेच महत्त्व पूजा योग्य पद्धतीने करण्याला आहे. कारण अनेक वेळा भक्तांच्या मनात श्रद्धा असते, पण योग्य माहिती नसल्यामुळे काही अशा चुका घडतात ज्या टाळणे आवश्यक मानले जाते. मंडळी, महादेवांना भोळे शंकर म्हणतात. ते आपल्या छोट्याशा पूजेने देखील लवकर प्रसन्न होतात आणि शुभफळ देतात. पण मंडळी, महादेव जेवढे प्रसन्न होतात तेवढेच लवकर रागावतात. त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये काही नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. तर ते आपण काटेकोरपणाने केले पाहिजे आणि या चुका टाळल्याच पाहिजेत. काही जण शिवलिंगावर कोणतीही वस्तू अर्पण करतात, काही जण कोणाचेही ऐकून पूजा करतात, तर काही परंपरा आणि धर्मग्रंथ यातील फरक न समजल्यामुळे नकळत अशा गोष्टी करतात ज्या शिवपूजेत टाळाव्यात असे सांगितले जाते. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या चुका जाणून घेणार आहोत. त्यातील पहिली चूक अनेक भाविक भक्त नकळत करत असतात. मंडळी, श्रावणी सोमवारच्या दिवशी अनेक भक्त भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारची फुले, पाने आणि पूजेचे साहित्य अर्पण करतात. पण यामध्ये सर्वात जास्त संभ्रम निर्माण करणारी गोष्ट म्हणजे तुळशीची पानं. अनेकांना प्रश्न पडतो की तुळशीची पानं इतकी पवित्र आहे, भगवान विष्णूंना प्रिय आहे, मग ती भगवान शिवांना का अर्पण करू नये? यामागची एक प्राचीन धार्मिक कथा सांगितली जाते. धार्मिक मान्यतेनुसार तुळस ही माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. तिची पूजा विशेषतः भगवान विष्णू आणि श्रीकृष्णांना केली जाते. त्यामुळे शैव परंपरेमध्ये शिवलिंगावर तुळशीची पाने अर्पण केली जात नाही. यामागे आणखी एक कथा सांगितली जाते. पूर्वी शंखचूड नावाचा एक पराक्रमी आणि शिवभक्त असुर होता. त्याची पत्नी होती वृंदा. ती अतिशय पतिव्रता आणि परमभक्त होती.
तिच्या पतिव्रत धर्माच्या तेजामुळे शंखचूडाला कोणताही देव पराभूत करू शकला नव्हता. अखेर देवतांच्या विनंतीवरून भगवान शिवांनी शंखचूडाचा वध केला. पुढे वृंदेने देहत्याग केला आणि तिच्याच रूपातून तुळशीचा जन्म झाला, अशी धार्मिक कथा सांगितली जाते. याच कारणामुळे अनेक परंपरांमध्ये भगवान विष्णूंना तुळस अर्पण केली जाते, तर भगवान शिवांच्या शिवलिंगावर तुळशीची पाने अर्पण करणे टाळले जाते. म्हणूनच जर तुम्ही श्रावणी सोमवारच्या दिवशी शिवपूजा करत असाल तर तुळशीऐवजी बेलपत्र महादेवांना अर्पण करू शकता. महादेवांना बेलपत्र अत्यंत प्रिय आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक जण रोजच्या शिवपूजेतही नकळतपणे ही चूक करतात. दुसरी चूक आहे ती अनेक जण रोजच्या शिवपूजेत नकळत करतात. विशेष म्हणजे चुकीमध्ये एका अशा वस्तूचा वापर केला जातो जी जवळजवळ प्रत्येक मंदिरात असते. मंडळी, शिवलिंगावर शंखातून जल अर्पण करणे ही आपली दुसरी चूक असू शकते. काही भक्त अत्यंत श्रद्धेने शंखातून महादेवांना जल अर्पण करतात, पण धर्मपरंपरेनुसार ही चूक टाळावी असे सांगितले जाते. आपण पाहिले असेल की भगवान विष्णू, श्रीकृष्ण किंवा लक्ष्मीनारायण यांच्या पूजेमध्ये शंखातून जल अर्पण केले जाते. त्यामुळे काही भक्त शिवलिंगावरही शंखातून अभिषेक करतात. परंतु अनेक शैव परंपरा आणि पुराणकथांनुसार शिवलिंगावर शंखातून जल अर्पण करणे योग्य मानले जात नाही. केतकीची फुले अर्पण का करू नये यामागे एक कथा आहे. एकदा भगवान ब्रह्मा यांच्यामध्ये श्रेष्ठत्वाचा वाद निर्माण झाला. हा वाद मिटवण्यासाठी भगवान शिवांनी अनंत तेजस्वी ज्योतिर्लिंगाचे रूप धारण केले. भगवान शिव म्हणाले, जो या ज्योतीचा आरंभ किंवा शेवट शोधून काढेल तोच श्रेष्ठ मानला जाईल. त्यानंतर भगवान विष्णू वराहाचे रूप धारण करून त्या ज्योतीचा तळ शोधण्यासाठी खाली गेले, तर भगवान ब्रह्मा हंसाचे रूप धारण करून वरच्या दिशेने निघाले. खूप प्रयत्न करूनही दोघांनाही त्या ज्योतीचा अंत सापडला नाही. भगवान विष्णूंनी नम्रपणे सत्य स्वीकारले, पण ब्रह्मदेवांना पराभव मान्य नव्हता. असे सांगितले जाते की वरून खाली येत असताना त्यांना केतकीचे फूल दिसले. ब्रह्मदेवांनी त्या फुलाला खोटी साक्ष देण्यास सांगितले आणि केतकीने त्याला होकार दिला. दोघेही भगवान शिवांसमोर आले. ब्रह्मदेव म्हणाले की मी त्या ज्योतीचा शेवट पाहून आलो आहे आणि केतकीच्या फुलानेही त्यांच्या बोलण्याला साक्ष दिली. परंतु भगवान शिव हे सर्वज्ञ होते. त्यांनी क्षणात सत्य ओळखले. खोटी साक्ष दिल्यामुळे भगवान शिवांनी ब्रह्मदेवांना शाप दिला की पृथ्वीवर त्यांची पूजा फार कमी ठिकाणी होईल आणि केतकीच्या फुलालाही शाप दिला की माझ्या पूजेत तुला स्थान मिळणार नाही. म्हणून आजही अनेक जण शैव परंपरांमध्ये भगवान शिवाला केतकीचे फूल अर्पण केले जात नाही. मंडळी, आणखी एक चूक शिवभक्त नकळत करत असतात ती म्हणजे भगवान शिवांच्या शिवलिंगावर कुंकू अर्पण करू नये. अनेक देवतांच्या पूजेमध्ये कुंकाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. विशेषतः देवीची पूजा करत असताना, श्री गणेशांची पूजा करत असताना. परंतु शिवांच्या शिवलिंगावर कुंकू अर्पण करण्याची परंपरा सामान्यतः नाही. त्यामागे धार्मिक कारण सांगितले जाते की कुंकू हे सौभाग्य आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते, तर शिवलिंग हे भगवान शिवाच्या वैराग्य, तपश्चर्या आणि संहारतत्त्वाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे शिवपूजेत कुंकूऐवजी भस्म, चंदन आणि बेलपत्र यांना विशेष महत्त्व दिले जाते. मंडळी, आपण या व्हिडिओमध्ये बघितले
की कोणत्या वस्तू भगवान शिवांना अर्पण करत नाहीत. याबद्दलची माहिती तुम्हाला होती का? किंवा आपण या वस्तू का अर्पण करत नाही यामागचे रहस्यही तुम्हाला माहीत होते का? हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.